आज रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयात खासदार नारायणराव राणे यांची पत्रकार परिषद झाली। या पत्रकार परिषदेत खासदार राणे यांनी पत्रकारांच्या अनेक प्रश्नांना हसत खेळत उत्तर दिले। खासदार राणे यांची पत्रकार परिषद सविस्तर पाहण्यापूर्वी आमच्या कोकणातील लोकप्रिय टाइम्स डिजिटल चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबण्यास विसरू नका। तर या पत्रकार परिषदेत खासदार राणे यांनी अणुऊर्जा प्रकल्पाचे स्वागत केले असून प्रकल्प येण्याचे संकेत दिले आहेत। या प्रकल्पाला उद्धव ठाकरेंनी विरोध केल्याचे त्यांनी म्हटले आहे। यासोबतच त्यांनी टायगर म्हणजे वाघ शिल्लक तरी कुठे आहेत, जे 6 जण पक्षातून बाहेर पडलेत त्यांच्यातही मला वाघाचे गुणधर्म कुठे दिसत नाहीत, अशा शब्दात खासदार राणे यांनी विरोधकांचा समाचार घेतला। यावेळी त्यांनी अनेक राजकीय मुद्द्यांवर मुद्देसूद मांडणी अगदी हसत खेळत पत्रकार परिषदेत केली। पाहूया खासदार राणे काय म्हणाले। आपण एखादा औषधी ऊर्जा प्रकल्प असेल किंवा अणु ऊर्जा प्रकल्प असेल, हे जेव्हा आपण आणतो तर कोकणाच्या एकंदरीत भौगोलिक परिस्थितीला ते योग्य नाही आहे। फूड प्रोसेसिंग असेल किंवा असे जे सॉफ्ट, आपल्याला काय अभ्यास आहे तुम्ही विचारा, काय विचारा नाही। शेवटी सांगा, प्रोजेक्ट हवेत का नको? प्रोजेक्ट हवे। ज्या भागाची प्रगती झाली ते विजेविना झाली, पाण्याविना झाली, मग हवेतून येतात का प्रोजेक्ट? हे अणुऊर्जा प्रोजेक्ट आणि काय कोणी बोलतात? मी ह्या सगळ्या प्रवासात होतो, मी बघितले कोण जायचे काय करायचे। ते एनरॉनचं काय होतं मला माहिती होतं, पैसे घेऊन जाणारे कसे जायचे, गाड्या लावणारे कोण माहिती आहेत, कोणी कोणी गाड्या लावल्या त्यावेळेला। किती वेळा समजायचं, किती वेळा समजावायचं। आणि हे बघ, आपण प्रोजेक्ट कोण घेऊन जायचं, तुम्ही लिहिणार याच्यामध्ये काहीतरी पाणी, म्हणजे प्रत्येक वेळा आरोप याच्या पलीकडे आपण काहीच करत नाही। तुम्ही एखादा प्रोजेक्ट आणा कोणीतरी, किती पण मेगावेट असो, 25, 50, 100, पण वीज तर पाहिजे ना। वीज जेव्हा कमी पडते तेव्हा भाव वाढतात, एवढं तरी खरं आहे। आपल्याकडे स्वस्त वीज पाहिजे तर बरं, आपल्याकडे पाऊस आहे, विजेचं साधन आहे। वैभववाडी ते कोल्हापूर आणि त्याचे सर्वे वगैरे सगळं झालं आहे, इस्टिमेट झालं आहे। फक्त ते पैसे कोणी द्यावे, एक रेल्वे, फक्त काय कोकण रेल्वेकडे तेवढे पैसे नाही। मी आहे पाठी त्याच्या आहे, पण ते याच्यावरच आहे, फायनान्शियल याच्यावर आहे। आणि म्हणून मी मर्जर करू पाहतोय, कोकण मध्य रेल्वेशी जोडावी, म्हणजे हे सगळे प्रश्न सुटतील। आज हे वैभववाडीचं अडलंय फक्त पैसा आहे। मी काय उद्योगपतींशी पण बोललो, रे बाबा 500 कोटी द्या, आमची रेल्वे होईल। मर्चर होतं, कशाचं होत नाही रे बाबा। मग पैसे पार्टनर असतात ना, प्रॉफिट डिवाईड करतात ना, सेम ग्राउंडवर प्रॉफिट होतं तर डिवाईड करतील। ते काय मी काय सर्वे करायला घेतलं नाही, मला तुझं हे कळतं रे, तू कुठल्या मुळाशी जाणार आहे मला कळतं। काय जाणवतं दोघांना? काय मला काय जाणवतं, तुमच्या वेळची शिवसेना ती शिवसेना होती, आता नाही। तुम्हाला काय विकासात्मक काय नाहीये? सर, राजापूरला वाटोळ येथे मुंबई गोवा महामार्गावर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल होणार होतं, त्याचं आपण काय माहिती घेतली? अजून काही दिसत नाही। मी नाही माहिती घेतली आहे, तुम्ही पण माहिती घ्या आणि मला सांगा। हॉस्पिटल अणुऊर्जा प्रकल्प पुन्हा एकदा त्या भागामध्ये होणार आहे, राजापूर भागामध्ये। तर अणुऊर्जा प्रकल्प मधल्या काळात खूप विरोध झाला होता, आपण बघितलं। आता आला तर आम्ही स्वागत करू आणि अणुऊर्जा प्रकल्प इथे यावा या मर्जीचा मी आहे। पण जनतेचा विरोध आहे। कोण जनता? हे व्यावसायिक आहेत। विरोध म्हणजे तुम्ही मला सांगा, तुमचा अभ्यास काय हो? आम्हाला जिल्ह्याला वीज किती लागते? विजेशिवाय इंडस्ट्री येईल, इंडस्ट्रीशिवाय नोकऱ्या बेकारी जाईल? सांगा ना मला। तुम्ही विरोध शब्द बोलू शकता, पण आज नुसती विरोधाने, बरं ती इंडस्ट्री येणार, 1 लाख कमीत कमी कामगार लागणार, नोकऱ्या, आणि हे जवळपासचे लागतील। आणि याच्यात इंजिनिअरिंग भागाला जास्त प्राधान्य आहे। आता ह्या गोष्टी आपण नोकऱ्या कोणाला लावू शकत नाही। आणि इथे जे येत आहेत
त्यांना आपण विरोध करतो. विरोध करणारे कोण आहे? उद्धव ठाकरेने विरोध करून घेतले पैसे, गप बसला. काय झालं? आज सगळ्याला विरोध होता. काय झालं? काय एक झाला असता प्रोजेक्ट, किती प्रगती झाली असती. राज्याला वीज मिळाली असती, लोकांना पुरेशी वीज इंडस्ट्रीलाही मिळाली असती. तुम्ही याच्यावर लिहा ना आणि तुम्ही अभ्यास करा ना. आज आपली काय अवस्था आहे? थोडे दिवस हा पाऊस पडला नसता तर आपली लाईट पण गेली असती सगळी. उगाच नको ते नादाला आहे, कोणाच्या लागू नका. बंद बोलले ना त्यांनी म्हणा आंदोलन करा. मग मी समोरून काय करतो ते बघा. हे काय चेष्टा आहे सरकार आंदोलन. अणुऊर्जा प्रकल्प झालं पाहिजे दादा. प्रमोद जटांनी मांडलेली भूमिका अरे, कोणी वीज निर्मिती करणारा प्रकल्प करावा. कोणी तो अमुकच माणूस असावा असं माझं म्हणणं नाही. आणि शेवटी डिपार्टमेंट आहे, ते सगळं चेक करतील ना त्याच्यावर. प्रदूषण किती होईल, काय होईल, काय. 6 खासदार इकडून तिकडे गेले ना, बस आमचा पर्पज सॉल्व झाला. त्यात कुठून काय कोणाचं कशाला काढा, हे कोणतरी सांगायचं आणि कोणातरी श्रेय मिळेल, हे काम पत्रकारांनी करू नये. पण दादा, ऑपरेशन टायगर लोकशाहीला धोकादायक आहे असं तुम्हाला वाटत नाही? वरिष्ठ नेते म्हणून हे बघा, धोकादायक आहे की नाही ही परिस्थितीनुसार तुम्हाला कळेल. पण त्याच्यामध्ये शब्द टायगर वापरा की आता टायगर म्हणजे वाघाचे गुणधर्म का इथे कुठे मला दिसले नाही, रक्त कुठे झालं नाही. हा? ते उगाच काहीतरी तुम्ही शब्दप्रयोग करता, तुम्ही शब्द सोडताय का नाही, झालं तो टायगर. पक्षाने दिलेला शब्द आहे तो. हा? पक्षाने पक्षाने काढलेलं आहे. दिलेला शब्द आहे. कोण? त्या टायगर ऑपरेशन ज्या पक्षाने केलं त्यांनी. म्हणजे सेनेत सध्याच्या परिस्थितीत टायगर कोणीच नाही. शिवसेनेत टायगर तसे कोणीच नाहीये. म्हणजे टायगर बीजेपीत आले ना. आता ठाकरेंचे आमदार आहेत कुठे? त्यांच्याकडे 3च आहेत. 3 आहेत. आता ते काय सोडू शकत नाही. खासदार आमदारच म्हणतोय मी. नाही खासदार बरोबर, सॉरी. अनिल आणि तो मी सिंधुदुर्गातलेच आहेत तिघं. त्यांना घेणार तुम्ही? कोण नाही घेत. बरं, मी कोकणामध्ये माणूस बघून घेतो. होय, कोकणात भाजप हात पसरतोय, कसं बघताय आपण? चांगली गोष्ट आहे. हां. चांगलं काम करतायत. सगळे गुणी लोक आहेत. हां, पत्रकारांना आवडतात चर्चा करायला. हां, म्हणून तर बसलोय ना मी. होय, होय. योग्य नाही. लोकशाही आहे, पाहिजेत ना. विरोधी पक्ष नेता तर पाहिजे. तो प्रमुख असतो कामकाजाच्या त्या याच्यामध्ये. विरोधी पक्षाचा रोल प्रमुख असतो, असायला पाहिजे. तुम्ही ज्या वेळेला आक्रमकपणे विरोधी पक्ष म्हणून सभागृहामध्ये कोकणचे प्रश्न मांडत होतात, तसेच आता आमदार निलेश राणे मांडतायत अतिशय परखडपणे प्रत्येक विषयाचं. कसं बघताय आपण आपल्या ह्या गोष्टी? समाधान वाटतं. उत्तर मिळाल ना, समाधान वाटतं. चांगलं आहे. दादा, तुम्हाला आठवण येते उद्धव ठाकरेंची कधी? नाही आठवण बाळासाहेबांची येते ना बाळासाहेबांची, आठवण उद्धवजींची? बाळासाहेबांची येते. उद्धवजींची नाही नाही? नाही, ऐकून घ्या. पण दुसरं एक वाईट वाटतं की जो पक्ष मी सुरुवातीपासून पाहिला होता त्याचा आज अस्त होताना बरं वाटत नाही. जी बाळासाहेबांचा आवाज महाराष्ट्रात, ती महाराष्ट्राची गरज होती. टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाइम्स डिजिटल.